नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। कंबाईन ग्रुप बी PSI ASO पूर्व परीक्षा या ठिकाणी जवळ येते आणि आपण त्या अनुषंगाने टेस्ट सिरीजचे विश्लेषण इथे घेतो आहोत। STI RCP ॲप्लिकेशनवर तुम्हाला 20 फुल टेस्ट आपण कंबाईन प्रीच्या अवेलेबल करून दिले आहेत आणि त्याच्या अंतर्गत आज आपण इतिहासाचं या ठिकाणचं हे सेशन घेणार आहोत। बघा, तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यास आणि अभ्यासापेक्षा जास्त रिव्हिजनची गरज आहे आणि मला वाटतं निश्चितपणे या जे 20 टेस्ट आहेत, जे मित्र खूप सारे मित्र जॉईन झाले आहेत, तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन आहे, याच्यावर जाऊन तुम्ही त्या 20 टेस्ट घेऊ शकतात। निश्चितपणे तुम्हाला या टेस्टचा फायदा होणार आहे। ओके, सुरुवात करूया। कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता? बघा, भिल्लांचे उठाव अनेक वेळा प्रश्न आले, येत राहतील। खानदेश, नगर, कोल्हापूर, सोलापूर। खाली दिले अ ब क ड फक्त ड फक्त अ। 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे। भिल्लांचा उठाव म्हटलं की मला वाटतं जास्त डोक्याला ताण घ्यायची गरजच नाही। काय, भिल्लांचा उठाव म्हटलं की सरळ सरळ खानदेशामध्ये, कुठे खानदेशामध्ये भिल्लांचा उठाव हा तीव्र स्वरूपात होता हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। मग त्यामध्ये त्यांचे नेते कोण होते, काय होते, बऱ्याच बाबी आहेत ज्यावर आपण आता बघूया। बघा, भिल्लांचा उठाव, भिल्लांची वस्ती कोणकोणत्या ठिकाणी? आरवली पर्वत, विंध्य पर्वत, सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत या ठिकाणी वस्ती आणि सर्वात जास्त वस्ती खानदेशामध्ये। त्यानंतर भिल्लांनी उठाव कोणत्या कालावधीत केले हा प्रश्न आहे। 1818 रोजी उठाव आहे, म्हणजे त्या वर्षामध्ये सातमाळा असेल, अजिंठा असेल या भागामध्ये उठावे। म्हणजे आपण हा जो महाराष्ट्र बघतो ना, इथे हा वरचा पट्टा जो आहे का, इथे या पट्ट्यामध्ये म्हणू, तिथे उठावे। कॅप्टन ब्रिग्ज हा त्यावेळचा कलेक्टर त्या ठिकाणचा, हे नाव आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। उठाव दडपण्याचा प्रयत्न आहे मात्र सक्सेस नाही आहे। भिल्लांचा प्रमुख सातमाळ्याचा चिलनाईक यांनी या ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलं। चिलनाईक हे नाव लक्षात ठेवायचं आहे। उठावाचे प्रमुख कारण काय होतं तर नव्या शासनाप्रती संशयाची भावना होती, शेती करताना सोसावं लागणारं कष्ट होतं। म्हणजे नवं शासन आमच्यावर अन्याय करतंय, आम्हाला शेतीमध्ये काही दुष्काळ पडले वगैरे आम्हाला मदत करत नाहीये, अशा स्वरूपाची भावना या ठिकाणी होती। 1852 मध्ये पुन्हा त्या ठिकाणी बंड आहे बघा, म्हणजे 1818 सुरुवातीचा मी बघतोय, 1852 मध्ये बंड बघतोय। त्याच्यानंतर इतरही कालावधीमध्ये काही बंड झालेले तुम्हाला दिसत आहे। ओके, एवढ्या बाबी आदिवासी भिल्ल यांच्या बाबतीत, यांच्या उठावाबाबतीत। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, रामोशींबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? बघा, रामोश्यांबाबत अयोग्य विधान कोणते असा प्रश्न विचारलेला आहे। कधी काळी इंग्रज येण्या अगोदर ते दरोडेखोरी करायचे, पहिला मुद्दा आहे। आधी ते दरोडेखोरी म्हणून आपल्याला दिसायचे, सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते। दुसरं, इंग्रजांच्या साम्राज्यात त्यांचे महत्त्व कमी झाल्याने व खालसा झाल्याने ते दरोडेखोर बनले। बघा, इथे काय म्हणलंय, कधी काळी ते करायचे, पण इंग्रजांच्या काळामध्ये त्यांचं महत्त्व कमी होते, काही संस्थानं वगैरे खालसा होत आहेत किंवा त्यांचं ज्या ठिकाणी वर्चस्व त्या गोष्टी खालसा होत आहेत, त्याच्यामुळे ते दरोडेखोर बनले। आणि पुढे म्हटलं की वरीलपैकी एकही अयोग्य नाही। 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे। बघा, पहिला मुद्दा, कधी काळी ते करायचे का दरोडेखोरी? यस, करायचे। दुसरा, सर्वच होते का? नव्हते, बरोबर आहे। आणि तिसरं आहे, त्यांचं महत्त्व कमी झालं, खालसा झाले, त्यांचे बरेचशा ठिकाणचे जे अस्तित्व होतं, महत्त्व होतं ते कमी झालं, म्हणून ते दरोडेखोर बनले। यस, हेही बरोबर आहे। म्हणजे वरीलपैकी एकही अयोग्य नाही। आमचं उत्तर 4 नंबरचं येतं। काय, 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी आमचं येतं। आपण पुढे जाऊया। या ठिकाणी तुम्हाला रामोशी यांच्याबद्दल काय माहिती असावं? एक कणखर चपळ असणारी ही जमात त्या ठिकाणी आहे। पोट भरण्यासाठी कामधंदा करण्यापेक्षा दरोडे, चोऱ्या, खून वगैरे, लुटमार असे उद्योग ते करायचे हे माहीत असलं पाहिजे। मात्र याच्यात एक मुद्दा आहे की सर्वच रामोशी दरोडेखोर नाहीये। काही राखणदार म्हणून काम करतायत, काही किल्ल्यांवरती पाहणी करतायत, काही गस्त घालतायत, काही सैन्यामध्ये लढाई करतायत। ओके, इंग्रजांच्या काळामध्ये काय झालं बघा, या गोष्टी झाल्या, वतनं गेली, कामे गेली, इनामे गेली, त्यामुळे ते पुन्हा दरोडेखोर या ठिकाणी बनले। मधल्या काळात त्या गोष्टी, विविध गोष्टी त्यांनी केल्या, पण इकडे ते पुन्हा त्या बाबीकडे आले। सगळी विधानं बरोबर आहे। आता हे राहतात कुठे? मुख्यत्वे पश्चिम घाटामध्ये रामोशी यांची वस्ती या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या। इंग्रजी सत्ता व त्यांच्या प्रशासन पद्धतीमुळे रामोशी अस्वस्थ झाली। बघा, सत्ता आणि ही प्रशासन पद्धत आधीच्या पद्धतीपेक्षा कुठेतरी आता आमच्यावर अन्याय होतोय असं त्या ठिकाणी त्यांना वाटायला लागलं आणि त्याच्यातून मग
बऱ्याचशा बाबी घडतल्या. 1822 मध्ये रामोशी सरदार चित्तरसिंह याने बंड पुकारले. साताऱ्याच्या आसपासचा प्रदेश लुटायला सुरुवात केली. पुढे 1825, 26, 1829 पर्यंत या ठिकाणी आपण बघतोय की अस्वस्थता आहे, लुटमार आहे, सगळ्या बाबी आहे. रामोश यांच्या बाबतीत हे माहीत असलं पाहिजे. रामोशी आणि भिल्ल या दोघांबद्दल आपण एक एक प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो. कंबाईन ग्रुप बी 20 फुल टेस्ट आणि खूप सारे मित्र आता याला जॉईन होत आहेत, जे नवीन स्टुडंट्स आहेत ज्यांना प्रॉपर अभ्यास करायचा आहे. एक पूर्ण वर्षभरासाठीचा हा कोर्स आहे STI RCP ॲप्लिकेशनवर. PSI STI ESO त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, निश्चितपणे तुमच्या अभ्यासाला गती भेटणार आहे. पुढचा प्रश्न, ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली? बघा, नाटक आहे की जे पेटवून उठवतंय क्रांतिकारकांना. किचकवत, सुभद्राहरण, सौभद्र, कट्यार काळजात घुसली आणि खाली मग अ ब कड आणि ब. 18 नंबरचा प्रश्न आहे. ते नाटक कोणी लिहिलं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बघा इथे जर बघितलं, हे किचकवत नावाचं नाटक आहे. आता याच्या मागची स्टोरी वगैरे बऱ्याच बाबी आपण ते तुम्हाला इतिहास शिकवताना सांगितलेले आहेत, मात्र इथे किचकवत 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. आता किचकवत नेमकं काय आहे, कधी आलं होतं हे नाटक? 1907ला. आता हे थोडक्यात काय तर आधुनिक महाभारताचं रूप अशा स्वरूपाचं याचं लिखाण होतं. म्हणजे किचक म्हणजे कोण तर कर्जन आणि भीम म्हणजे कोण तर टिळक, अशा पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी केलेली होती. आणि मग ते द्रौपदीच्या जागी ती भारत माता, ओके, तिला प्रतीक मानण्यात आलेलं होतं. हे लक्षात घ्या. म्हणजे भारत मातेवर कसा अन्याय होतोय, तो करतोय कोण? कर्जन करतोय. अशा स्वरूपाची मांडणी या ठिकाणी होती. पुढचा प्रश्न 19 नंबरचा बघा, अयोग्य जोडी. एल्बर्ट बिल, लॉर्ड रिपन. खालसा करण्याचे तत्व लॉर्ड डलहौसी. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन. काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन. मला वाटतं कोणाचंही चुकायला नको. थोडाफार अभ्यास असेल, कुणाचंही चुकणार नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे एल्बर्ट बिल रिपनच्या काळात उदारमतवादी व्हाईसरॉय. भारतीयांना ब्रिटिशांवर त्या ठिकाणी खटले चालवण्याचा अधिकार भारतीय न्यायाधीशांना भेटणार होता. दुसरं खालसा करण्याचं तत्व डलहौसी. अनेक संस्थांना खालसा आहे 1848 ते 56च्या कालावधीत आपण बघतोय. ओके, त्याच्यानंतर इकडे बंगालची फाळणी कर्झन आहे. मला वाटतं 1900 कधीची तारीख वर्ष तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि काँग्रेसची स्थापना ही 1885ची, पण इथे व्यक्ती वेगळी आहे. हे लिटन नाही आहे. लिटन आधीच आला तो 1878ला वगैरे, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट त्या बाबी. इथे कोण होतं? डफरीन, बरोबर. लॉर्ड डफरीन, EO ह्यूम वगैरे यांचं त्या ठिकाणी हे आहे, पाठिंबा आहे त्याच्यातून. बघा लिटन कुठे आहे? लिटन काय करतोय? लिटन लॉर्ड नॉर्थकडून कार्यभार घेतोय. तो कवी आहे, कादंबरीकार आहे, लेखक आहे. ओवेन मेरिडिम या नावाने तो प्रसिद्ध आहे लिटन. आणि याच्या काळामध्ये 1876 ते 78 काळात जो काही दुष्काळ झाला ना, त्याच्यावर उपाय सुचवण्यासाठी लॉर्ड स्ट्रॅची या आयोगाची नेमणूक आहे. पुढे 1 जानेवारी 1877ला दिल्ली दरबारामध्ये राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी कैसर ए हिंद ही पदवी देण्याचं काम लिटनच करतोय. मग याच्यातून असंतोष इथे दुष्काळ पडला आहे, वाईट अवस्था आहे 76 ते 78 मध्ये, आणि हा तिथे राणीसाठी तो दरबार भरवतोय, तिथे खर्च करतोय बिनकामाचा. या बाबी हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आपण त्यावर चर्चा केलेली आहे. आपण ते पुस्तकं वाचलेले असणं गरजेचे. पुढचा प्रश्न होता, खालील विधानांचा विचार करा, योग्य पर्याय निवडा. पहिलं, लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी 1828ला इनाम कमिशन नेमले होते. बघा, इनाम कमिशन. दुसरं, लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी 1828 साली सतीबंदी कायदा सुद्धा केला. लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या काळामध्ये भारतात बालहत्या प्रतिबंध आणि ठगांचा बंदोबस्त अशी महत्त्वाची कार्य पार पडली. आणि खाली दिले मग क योग्य, फक्त ब योग्य, ब क योग्य आणि क योग्य. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिलं वाक्य या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकतात. 20 नंबरचा या ठिकाणी हा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, तुम्हाला काय या ठिकाणी योग्य वाटतंय? 20 नंबरचा प्रश्न आहे. इथे जर बघितलं तुम्ही, या ठिकाणी काही बाबी आहे. तुम्हाला इथे सतीबंदी कायदा तुमच्या लगेच लक्षात येईल. काही गोष्टी अयोग्य काय, म्हणजे उत्तर काढताना काय करावं लागतं. आपला सतीबंदी कायदा सगळ्यांनाच माहीत असतो बाबा, हे होतं. हा तर 1829चा आहे. म्हणजे क नंबरचं तर हे ब नंबरचं 100% चुकणार आहे. मग ते जर चुकतंय तर बघा, हे ब योग्यवालं हे चुकतंय, बरोबर. इकडे ब क योग्यवालं हेही चुकतंय. ओके,
आता फक्त क योग्य आलंय आणि इकडे अ क योग्य आलंय. आता इथे बघा, इथे जर बघितलं तुम्ही, सॉरी याला क द्यायचं. बघा, लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या काळामध्ये ही बाल हत्या प्रतिबंधक आणि ठगांचा बंदोबस्त कामं झाली का? यस यस, ही झाली आहे. म्हणजे क योग्य आहे. आणि 1 नंबरला जे दिलं होतं बघा, इथे क योग्य म्हणजे एक तर 1 किंवा 4 येऊ शकतं. 1 नंबरला जो या ठिकाणी पर्याय दिला होता की 1828ला इनाम कमिशन नेमलं का? यस. अ आणि क या ठिकाणी बरोबर आलं पाहिजे. अ आणि क या ठिकाणी बरोबर आलं पाहिजे. पहिलं आणि तिसरं बरोबर आहे. सतीबंदी कायदा 1829चा होता, ज्यामुळे ते विधान चुकलेलं आहे. पुढे जातोय आपण. स्पष्टीकरण. लॉर्ड विल्यम बेंटिंक, कालावधी काय? 1828 ते 1835. मुद्दे नोट डाऊन करून घ्या, कारण की या बेंटिंगवर खूप जास्त वेळा खूप जास्त स्वरूपाचे खूप डीपमधले प्रश्न विचारले गेले. 1829ला सतीबंदी कायदा, बरोबर. त्यानंतर म्हैसूरचा कारभार हाती घेऊन कुर्ग खालसा करण्याचं कार्य बेंटिंगच्या काळात झालं. म्हणजे हा असा प्रश्नही आलेला आहे की डलहौसीच्या आधी कोणी खालसाकरण केलं होतं, हे लक्षात ठेवा. मेकॉलेचा झिरपता सिद्धांत की श्रीमंतांना शिक्षण दे आपोआप खाली येईल, ते यांच्या काळातच तो मांडला गेला. त्याला की महात्मा फुलेंनी वगैरे विरोध केलाय. बेंटिंगचं कार्य काय? भारतामध्ये ज्युरी पद्धतीची सुरुवात बेंटिंगच्या काळात. सती प्रथा बंद 1829चा कायदा. नियम 17 बघा, या बाबी थोड्याशा अतिरिक्त. बालहत्या नरबळीवर बंदी, बंगालमध्ये हा कायदा. पुढे ठगांचा बंदोबस्त आहे. कोणी केला? कर्नल स्लीमन याच्याकडे त्या ठिकाणी ते नेतृत्व. स्त्री व्यापारावर बंदी, औद्योगिक विद्यालयाची सुरुवात, शासकीय सेवेतील भेदभाव या ठिकाणी समाप्त करण्यात आलं. विल्यम बेंटिंगच्या काळात या बाबी घडतायत, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. खालील विधानांचा विचार करा, योग्य पर्याय ओळखा. 1813 या कायद्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी संपुष्टात आली. बघा, व्यापार विषयक मक्तेदारी संपुष्टात. 1813चा कायदा. दुसरं, 1813च्या कायद्यानुसार भारतातील चहाच्या व्यापाराची मक्तेदारी सुद्धा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आली. चहाचा व्यापार 1813 काढून घेण्यात आला. 1813च्या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करण्यात त्या ठिकाणी करावेत, ही तरतूद करण्यात आली होती. 1813चा कायदा. यावर या ठिकाणी हे प्रश्न तुम्हाला विचारले गेले आहे. 21 नंबरचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्हाला काय योग्य वाटते? तुम्हाला योग्य पर्याय विचारलेले आहेत आणि खाली दिले मग अ ब योग्य, अ क योग्य, अ योग्य, ब योग्य. इथे जर बघितलं मित्रांनो तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल काही बाबी. बघा, पहिलं विधान जे होतं की व्यापार विषयक मक्तेदारी संपुष्टात आली होती का? बघा, 21 नंबरचा हा प्रश्न आहे. अ नंबरचं विधान आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की यस, 1813ला कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी संपुष्टात आली आहे. दुसरं, 1813च्या चहाच्या व्यापाराची मक्तेदारी सुद्धा काढून घेण्यात आली होती. हे मात्र चुकीचं आहे. हा अपवाद होता, तो अपवाद होता. ती काढून घेण्यात आली नव्हती चहाच्या व्यापारासंदर्भातली, त्याच्यामुळे हे विधान चुकतंय. पुढे जर बघितलं तुम्ही, शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये, यस, हे बरोबर आहे. म्हणजे एक अ आणि क या ठिकाणी बरोबर आहे. 2 नंबरचं उत्तर बघायचं, केवळ विधान अ आणि क बरोबर. इथे हा अपवाद होता, तो त्यांनी तुम्हाला बरोबर घोळ केला आणि ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की यस, या ठिकाणी या बाबी चुकता आहेत विधानामधल्या. आता 1813चा संधी कायदा काय म्हणतोय थोडक्यात? कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी नष्ट करण्यात आली. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा इथे नोट डाऊनच करून घ्यायचा, 1813चा. याचा अर्थ भारतातील व्यापार सर्व ब्रिटिश नागरिकांसाठी खुला गेला. म्हणजे आधी काय होतं, कंपनीवाले म्हणणार की आम्हीच करणार, आमचं हे भारत आमचा देश आहे, आमच्या कंपनीचा देश आहे, सामान्य जनतेला विषय नाहीये ब्रिटनच्या सुद्धा. इथे आता कोणी व्यापार करू शकतो. फक्त भारतातील चहाच्या व्यापाराची मक्तेदारी मात्र कंपनीला राहिली. चहाचा फक्त कंपनीला करता येईल, इतरांना तो करता येणार नाही. लक्षात आलं असेल तुमच्या नेमकं काय होती ही तरतूद. ओके, नवीन असाल तुम्ही रोहिदास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह सेशन सगळ्याच गोष्टी बघता येणार आहेत. पुढचा प्रश्न तुमच्या समोर बघा, खालील विधानांचा विचार करा, योग्य विधान ओळखा. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाचे वर्णन भगिनी निवेदिता यांनी लढाऊ हिंदू धर्म असे केले होते. आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वतींचा, त्याला लढाऊ हिंदू धर्म कोण म्हणतंय? भगिनी निवेदिता. पहिला विधान. दुसरा, अमेरिकेतील जागतिक शिकागो परिषदेला गेलेले स्वामी विवेकानंद अमेरिकेबरोबर फ्रान्स, ब्रिटन या देशांचा दौरा करून 1894 मध्ये भारतात परतले होते. बघा, म्हणजे यांनी ते शिकागो परिषद तर झाली, तिची तारीखही आम्हाला माहिती असली पाहिजे.
ओके, 1893 मध्ये ती झाली होती. किती सप्टेंबर आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. महत्वाची तारीख सगळ्यांनाच पाठ असावी अशी तारीख आहे. पुढे प्रार्थना समाजातील समाजसुधारकांना मूर्तीपूजा व अवतार कल्पना मान्य नसून ते फक्त ईश्वराला सगुण मानायचे. प्रार्थना समाजासंदर्भातलं हे विधान केलंय. इकडे स्वामी विवेकानंदांबद्दलचं विधान आहे. वरती आर्य समाज म्हणजे समाज सुधारणा चळवळी संदर्भातला हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे. हे दिलंय खाली अ क बरोबर, ब क योग्य, ओके, अ क योग्य, ब क योग्य, अ ब योग्य आणि ब योग्य. मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील की नेमकं बरोबर काय आहे. बघा, पहिला मुद्दा जो आहे आर्य समाजाचं वर्णन, लढाऊ हिंदू धर्म, यस, हे विधान तर बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. मात्र दुसरं हे अमेरिकेला गेले होते शिकागो परिषदेला, हे बरोबर आहे, पण पुढे या देशांचे दौरे करून आले त्या बाबी कुठेतरी चुकतायत. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाला मूर्तीपूजा आणि अवतार कल्पना मान्य नव्हती, यस, हे सुद्धा बरोबर आहे. केवळ अ आणि क हे उत्तर या ठिकाणी येत आहे. काय अ आणि क उत्तर आहे ते समाज सुधारणा चळवळ. याच्यावर मी खूप डीपमध्ये चांगल्या पद्धतीचे लेक्चर्स घेतलेले आहेत, ते तुम्ही बघू शकतात ॲप्लिकेशनला STI RCP. बघा, लढाऊ हिंदू धर्म, दयानंदाच्या आर्य समाजाचं वर्णन करतायत. ॲग्रेसिव्ह हिंदुइझम या स्वरूपामध्ये इंग्रजीमध्ये म्हणाल तर. शिकागोची जागतिक धर्म परिषद सर्व अमेरिकेभर दौरे केले आणि हिंदू धर्मावर प्रवचने दिले. अनेकांनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं. अमेरिकेशिवाय फ्रान्स, ब्रिटन येथेही भेटी दिल्या. 1800 आता भेटी दिल्या होत्या, आपलं चुकलं काय? कधी आले ते आपल्याकडे? 1897 आले, तिथे जे 1894 म्हटलं होतं, म्हणजे किती वर्ष विवेकानंद युरोपमध्ये होते, स्वामी विवेकानंदजी, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. ओके, म्हणजे इथे स्पष्टीकरण आपल्याला दिसतंय की फ्रान्समध्ये सुद्धा गेले होते स्वामीजी, ब्रिटनमध्ये गेले होते. 1897 ते वापस आले, म्हणजे 1893 ती परिषद आहे, 1897 ते त्या ठिकाणी वापस येत आहेत. पुढचं प्रार्थना समाजाबद्दल काय? मूर्तीपूजा आणि अवतार कल्पना यांना मान्य नव्हती, हे ईश्वराला सगुण मानायचे. मात्र शंकराचार्याचे निर्गुण परब्रह्म व मायावाद त्यांना मान्य नाही, हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला. प्रार्थना समाजाला ईश्वर भक्तीने प्रसन्न होतो, जीवात्मा व परात्मा हे दोन आहेत, एक नव्हे. आत्मिक उन्नतीसाठी प्रार्थना आवश्यक आहेत अशी त्यांची सत. बघा, या आत्मिक उन्नती त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, ती प्रार्थना आवश्यक आहे असं या ठिकाणी या समाजाचं मत होतं, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, विधानांचा विचार करा, योग्य विधान ओळखा. सन 1958च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कंपनीच्या विस्तारवादी धोरणाचा अंत करण्यात आला. बघा, राणीचा जाहीरनामा काय म्हणतोय? विस्तारवादी धोरण. कुणाचं? कंपनीचं समाप्त करण्यात आलं. दुसरं, 1857च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर हे बरखास्त करण्यात आलं असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या जागी मग भारत मंत्री आणि इकडे मंत्रिमंडळ निर्माण केले गेलं. दुसरं विधान, पुढे भारत मंत्री हा ब्रिटिश पार्लमेंटचा सभासद नसून त्याच्या हाताखाली फक्त 10 जणांचे मंडळ स्थापन करण्यात आले होते. बघा, भारत मंत्री, इथे काय म्हटलंय? सभासद नव्हता असं म्हटलंय, आणि इकडे मग 10 जणांचे मंडळ असं म्हटलेलं आहे. तुम्हाला काय ओळखायचं? योग्य विधान ओळखायचे. तुमच्या समोर हे या ठिकाणी ऑप्शन्स दिसत आहेत, व्यवस्थित वाचावे लागेल. मोठे प्रश्न आहे, मुद्दाम थोडीशी तुमची लेवल आता वाढली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हे प्रश्न आपण आता डेव्हलप करतोय. ओके, बघा, या ठिकाणी पहिले 3 विधान झाले. तुम्हाला खाली दिलं होतं की अ ब योग्य, फक्त क योग्य, ब योग्य, ब आणि क योग्य, अ आणि क योग्य. 23 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर होता. बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय काय योग्य आहे, उत्तर काय निघतंय आमचं. पहिलं विधान काय म्हणतंय? हो, पहिलं विधान मला वाटतं कोणाचंही चुकणार नाही. राणीचा जाहीरनामा आहे, 1858 आहे, विस्तारवादी धोरण आहे, कोणाचं? कंपनीचं. अंत आहे, यस, पहिलं बरोबर आहे. ते पहिलं चुकायलाच नको. 1857 जाहीरनामा, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर ही मंडळ बरखास्त करण्यात आली, यस, बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे, भारत मंत्री आणि मंत्रिमंडळ निर्मिती आहे. मात्र इथे हे जे आहे ना, हे भारत मंत्री हा ब्रिटन पार्लमेंटचा सभासद नव्हता वगैरे, या बाबी चुकतायत. अ आणि ब या ठिकाणी बरोबर आलं पाहिजे. काय? अ आणि ब या ठिकाणी बरोबर आलं पाहिजे. 1 नंबरचा या ठिकाणचा जो ऑप्शन आहे तो आमच्यासाठी इथे महत्वाचा आहे. बघा, 1858चा कायदा तुमच्या समोर आहे. पहिला मुद्दा, कंपनीचे राजवट या ठिकाणी बरखास्त होते, राणीची प्रत्यक्ष राजवट सुरू होते, पहिला मुद्दा या कायद्याचा. दुसरा, गव्हर्नर जनरल जो होता ना, हा राणीचा व्हॉइसरॉय म्हणून या ठिकाणी राहणार होता, प्रतिनिधी भारतातला. ओके, पुढे कंपनीचे सर्व लष्कर आणि आरमार ही विलायत सरकारची झाली, ब्रिटन सरकारची झाली.
हे बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हे बरखास्त केले गेले आणि भारत मंत्री व त्यांचं त्या ठिकाणचं मंडळ त्या ठिकाणी निर्माण केलं गेलं. हा विधान आमचं जे चुकीचं मी म्हटलं ना ते हे, भारत मंत्री हा पार्लमेंटचा सभासद आहे ना, बघा तिथं संसदेमधला आहे तो. त्याच्या हाताखाली 15 जणांचं मंडळ स्थापन केले गेलेले. लक्षात घ्या, 2 मुद्दे इथे नोट डाऊन करून घ्या, उत्तर चुकायला नको. आपण ज्या टेस्ट घेतोय, मागेही आपण बघितलं राज्यसेवा पूर्वचा पेपर जो झाला, आपल्या टेस्ट सिरीजमधले खूप जास्त प्रश्न आले GK GHचे. आणि इथे सुद्धा तुम्हाला मी सांगतो 100% खूप जास्त तुमचे वरचे जे 10 तो स्कोर जो वाढवायचा आहे तुम्हाला, 50च्या पुढचा जो स्कोर आहे का प्लस, तो आपल्या टेस्ट सिरीज म्हणून होणार म्हणजे होणार. फक्त प्रामाणिकपणा असावा तुमच्याजवळ. मी ज्या प्रामाणिकपणाने तुम्हाला शिकवतोय ना, इथे उगाच ते पांचट गप्पा काहीतरी जोक मारायचे तुम्हाला असं ते नको. मी त्याच्यापेक्षा मी सिन्सिअरली तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे. भारतातील राज्यकारभाराचे व महसुलाचे सर्व अधिकार व त्या संबंधीची कार्य भारत मंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडे होती. बघा, राज्यकारभार, महसूल याचे सर्व अधिकार व त्या संबंधीची कार्य इथे यांच्याकडे, म्हणजे यांचं कार्य काय होतं ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं आहे. पुढे जातोय आपण, पुढच्या प्रश्नाकडे जातो आहोत. 24 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. अयोग्य ओळखा म्हटलं काय, अयोग्य हे वाचायला शिका आधी. हा कीवर्ड आहे प्रश्नामधला. गोपाळ गणेश आगरकर हे मॅट्रिक पास झाल्यानंतर अकोल्यातून न प्रकाशित होणाऱ्या वऱ्हाड समाचार या वृत्तपत्रासाठी लेखन करत होते. वऱ्हाड समाचार अकोल्यातून. आता हे थोडंसं आपण इथे लक्ष देऊ, प्रिंटिंग मिस्टेक आहे की खरोखर न वापरलाय. मराठा आणि केसरी या 2 वृत्तपत्रांच्या छपाईसाठी विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी माधवराव नामजोशी यांच्याकडून विकत घेतलेल्या छापखान्यातून या ठिकाणी याची छपाई व्हायची. तिसरं, द आर्टिक होम इन द वेदाज या ग्रंथाचे प्रकाशन गोपाळ गणेश आगरकरांनी केले होते. तुमच्या समोर विधानं आहेत, तुम्हाला अयोग्य ओळखायचे आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे. खाली तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा, क अयोग्य, केवळ क अयोग्य. दुसरं अ आणि ब अयोग्य. तिसरं ब आणि क अयोग्य. चौथं केवळ अ अयोग्य. बघा या ठिकाणी जर बघितलं, ही प्रिंट मिस्टेक आहे. गोपाळ गणेश आगरकर हे मॅट्रिक पास झाले, अकोल्यातून प्रकाशित होणाऱ्या वऱ्हाड समाचारसाठी ते लेखन करत होते. बरोबर आहे का? येस. दुसरं, मराठा आणि केसरी वृत्तपत्राच्या छपाईसाठी विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी माधवराव नामजोशी यांच्याकडून विकत घेतलेला जो छापखाना आहे त्याच्यातून ते व्हायचं. यस, बरोबर. आता हे द आर्टिक होम इन द वेदाज हे कुणाचं आहे? आगरकरांचं आहे का? नाही. तुम्ही लगेच लक्षात घ्या काय आहे, कोण आहे. लोकमान्य टिळक. ओके. कुठे लिहिला गेला होता हा ग्रंथ? गीता रहस्य सारख्या ग्रंथाबद्दल आम्हाला माहीत असतं, तर त्यामुळे आगरकरांचं नाव त्या ठिकाणी जोडणं चुकीचं होतं. अ आणि ब बरोबर होतं. गोपाळ गणेश आगरकर 14 जुलै 1856ला जन्म आहे. टेंभू, कराड, सातारा येथे हा जन्म आहे. मूळ नाव गणेशपंत आहे. आई सरस्वती एका कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये यांचा जन्म आहे. पुढे 1868ला प्राथमिक शिक्षण कराडला झालंय. 1875ला मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण आहे. 4 जानेवारीला केसरी वृत्तपत्र मराठी भाषेतून त्याचे संपादक गोपाळ गणेश आगरकर आहेत. बघा या ठिकाणी एवढ्या बाबी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल. पुढे जातोय आपण पुढच्या प्रश्नाकडे. हा रिपीट झालाय. विधानं बघा, विधानांकडे लक्ष द्या. विधान व्यवस्थित वाचायला शिका, याच्यातून नोट्स काढायला शिका. म्हणजे तुम्हाला काय होईल, तुमचं त्या ठिकाणी आता खरं म्हणजे तुम्हाला याचे टेक्निक काय बघा, तुम्हाला जे आपण टेस्ट अपलोड करतो या PDF स्वरूपात आपल्या STI-RCP ॲप्लिकेशनला, तुम्हाला वेळ लावून टेस्ट सोडवायची आहे. स्वतःचा स्कोर काय येतो तो बघायचा आहे आणि नंतर मग ॲनालिसिस बघायचे, विश्लेषण बघायचे, आपले व्हिडिओज बघायचे. त्या पद्धतीने जा. मग तुम्हाला कळत दिलं, अरे मी ते सोडलं होतं तेव्हा मी कसा विचार केला होता, माझं हे का चुकलं होतं, आता याच्यापुढे माझं हे चुकणार नाही. जेवढे प्रश्न आपण घेतोय का त्याच्यातला एकही तुमचा तशा पद्धतीचा प्रश्न आला तो चुकायलाच नको. योग्य विधान ओळखा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतापत्र हे मासिक सुरू करून पहिले संपादक म्हणून देवराम विष्णू नाईक यांना नियुक्त केले. दुसरं, पर्वती टेकड्यावरील मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे यासाठी शिवराम जानबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्याग्रह मंडळ स्थापन करण्यात आले. बघा, सत्याग्रह मंडळ. 1929 साली नाशिक येवला या ठिकाणी भरलेल्या दलित वर्गाच्या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते. आणि खाली मग विधानं दिली आहेत. 25 नंबरचा हा प्रश्न आहे, तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. बघा तुमच्या समोर ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले होते, की केवळ ब आणि क योग्य, दुसरं अ आणि क योग्य, केवळ अ आणि क योग्य, केवळ 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 क योग्य, के
क योग्य आणि केवळ अ ब योग्य. 25 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे. बघा इथे जर तुम्ही बघितलं तर काही बाबी तुम्हाला सहज लक्षात येतील. पहिला मुद्दा म्हणजे समतापत्र सुरू केलं का? यस. संपादक देवराम विष्णू नाईक होते का? यस, विष्णू नाईक, देवराम विष्णू नाईक. दुसरं, पर्वती टेकड्यावरचं हे मंदिर अस्पृश्यांना खुलं व्हावं म्हणून शिवराम जानबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्याग्रह मंडळ. यस, बरोबर आहे. मात्र हे विधान चुकीचं आहे. या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? परिषद कधी भरली होती याच्याबद्दल आम्हाला माहिती असलं पाहिजे. आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. इथे फक्त अ आणि ब बरोबर आहे. शेवटचं केवळ विधान अ आणि ब बरोबर 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी येणार होतं. बघा डॉक्टर आंबेडकरांचं हे समतापत्र हे पाक्षिक होतं, माहीत असलं पाहिजे. पर्वती मंदिर सत्याग्रह जो की पुणे या ठिकाणी झाला. बघा इथे थोडंसं द्विधावस्था झाली आहे. वरती मासिक म्हटलंय, इथे पाक्षिक म्हटलंय. पुढच्या लेक्चरमध्ये मी ती क्लिअर करेल व्यवस्थित बघून. पुढे आणि तुम्हाला माहीत असेल व्यवस्थित तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पर्वती मंदिर सत्याग्रह तो आम्हाला माहीत असला पाहिजे पुण्याचा. काय होता हा? पुणे पर्वती टेकडी, तिथलचं मंदिर अस्पृश्यांना खुलं नव्हतं. अर्ज करून देखील त्याच्यावर कोणताही विचार झाला नाही. यासाठी मग एक सत्याग्रह मंडळ स्थापन झालं, ज्याचे अध्यक्ष होते शिवराम जानबा कांबळे. हे आम्हाला परफेक्ट करून ठेवायचं आहे. पाना राजभोज हे उपाध्यक्ष होते. विनायक भुसकुटे, केशवराव जेधे, वाणी साठे, काका गाडगीळ इत्यादी व्यक्ती याच्यामध्ये होत्या. सत्याग्रह करावा असे त्यांना पसंत नव्हते, कारण आप्पासाहेब बोपटकर, नची केळकर व श्री माटे यांची मंदिर प्रवेशाला अनुकूलता होती. म्हणजे काही जणांचं म्हणणं होतं की बाबा चला मंदिर प्रवेश करू देऊ, सत्याग्रह करायची गरज नाहीये. आता पुढचा मुद्दा इथे जर बघितलं तर एक टीका इथे तुम्हाला दिसते की डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण मंडळाचे सदस्य ढोंगे असल्याची टीका केली. त्यामुळे 13 ऑक्टोबर 1928 रोजी पर्वती मंदिरात सत्याग्रह सुरू झाला. बघा या ठिकाणी आंबेडकरांची टीका आहे, त्याच्यातून हा सत्याग्रह आहे. 1929ला दलित वर्गाची परिषद होते. पुढचा मुद्दा जो आपण बघतोय ठिकाण जामोद जळगाव या ठिकाणी आहे. अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर आहे. आणि या परिषदेमध्ये अस्पृश्यांनी धर्मांतर करून अन्य धर्म स्वीकारावा असा ठराव इथे संमत करण्यात आलेला आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 1929ची दलित वर्गाची परिषद या ठिकाणी आपण बघतो आहोत. आता ती कुठे झाली होती ते एवढा हे दिलं होतं, जामोद या ठिकाणी पाहिजे होती. ती कुठे? जामोद या ठिकाणी. जळगावला भरलेली जी परिषद आहे ती या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा 26 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. बघा 1 सप्टेंबर 1848 मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली. तिचे पहिले अध्यक्ष दादोबा पांडुरंग तरखडकर झाले होते. बघा म्हणजे हे एकदम तरुणपणी या ठिकाणी केलेलं कार्य यांचं. पुढे 22 जून 1944 रोजी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी मानव धर्म सभेची स्थापना केली. त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1865 मध्ये मराठी लघु व्याकरण हे साहित्य लिहिले होते. दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांना मराठी भाषेची आम्ही पाणिनी म्हणतो, मराठी व्याकरणाची पाणिनी आम्ही त्यांना म्हणतो. ओके, त्यांच्याबद्दलचे या ठिकाणचे हे प्रश्न आहे. 26 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि खाली विविध विधानं दिले. इथे जर तुम्ही बघितलं तर मग क बरोबर, ब बरोबर, तिन्ही बरोबर आणि तिन्ही चूक अशा स्वरूपाचे आपण धरूया. बघा इथे जर तुम्ही बघितलं ना मित्रांनो, इथे अ आणि क बरोबर आहे. थोडंसं व्यवस्थित जर तुमचा अभ्यास असेल तर हे 2 बरोबर, हे चुकीचं आहे का आपण ते बघू. 1 सप्टेंबर 1848 मुंबईचं एल्फिन्स्टन कॉलेज ज्ञानप्रसारक सभाची स्थापना होते. पहिले अध्यक्ष यस, बरोबर आहे. आता मानव धर्म सभेच्या स्थापनेसंदर्भात मात्र विधान चुकीचं आहे. काय चुकते ते आपण बघूया. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1865ला मराठी लघु व्याकरण लिहिलं. यस, बरोबर आहे. आता मानव धर्म सभा कधी स्थापन झाली, कोठे स्थापन झाली त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी मी तुम्हाला देतोय. बघा मानव धर्मसभा 22 जून 1944ला स्थापन झाली. मात्र ती मुंबईत नव्हे तर सुरत, गुजरात या ठिकाणी स्थापन होते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे ती विधान चुकते. 1948ला मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली. तिचे अध्यक्ष होते लघु व्याकरण. 1865 एल्फिन्स्टन कॉलेज ती सुधारणा त्या ठिकाणी करा. ओके, पुढे आपण जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पंडिता रमाबाईंबद्दल बरोबर विधान. बघा पंडिता रमाबाई त्या संस्कृत भाषेमध्ये निष्णात होत्या. त्या वेदांवर प्रवचन द्यायच्या. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता
असे विधानं आणि तुम्हाला विचारलंय बरोबर विधानं कोणती? अ, ब, ब, क आणि कोणतंही नाही. 97 हे 27 नंबरचा हा प्रश्न आहे. उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचत आहे. संस्कृतमधल्या निष्णात आहेत का? येस. वेदांवर प्रवचनं द्यायच्या का? पंडिता रमाबाई. पंडिता नाव आहे. येस. ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता का? येस. अ, ब, क हे या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे 27चं. लक्षात घ्या. आता ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणारी व्यक्ती जी आहे का, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण त्यांच्यावर प्रश्न विचारले गेले. पंडिता रमाबाई यांचा जन्म 1858 गंगामुळी या गावी, मंगळूर, कर्नाटकमध्ये. कोलकाता मुक्कामी त्यांनी विद्वानांना प्रभावित केले. त्यांना पंडिता ही पदवी आहे. बघा इथे कोलकाता या ठिकाणी या घटना घडतायत. 1883 इंग्लंडमध्ये बॉटिश चर्चमध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आहे. 1883 बायबलचे मराठीमध्ये भाषांतर त्या ठिकाणी रमाबाईंनी केले, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. मुक्ती सदन केडगाव या संस्थेमार्फत त्यांनी शिक्षण देण्याचं कार्य केलं. म्हणजे त्यांचे ते सदनं जे आहे ना, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे या दोघांच्या बाबतीत सदनांवर आम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचा असतो, तो केलेला असला पाहिजे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, भारतीय राष्ट्रीय चळवळ या काळातील मवाळ काळाबाबत आपल्याला काय वाटतं? बघा, मवाळ धोरण, नेमस्त धोरण यावर प्रश्न आहे. मवाळांच्या आवेदनांबाबत ब्रिटिशांनी थोडेसे द्यायचे आणि बहुतांशी नाकारायचे अशी नीती होती. म्हणजे बघा, ब्रिटिशांची नीती कशी होती ती विधान आहे. दुसरं, मवाळांच्या मते ब्रिटिशांची उच्चपदी नेमणूक राजकीय दृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या व नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून अयोग्य होती. बघा, कोणाची? ब्रिटिशांची. असं यांचं म्हणणं आहे का? अयोग्य असं म्हणणं आहे का? तिसरं, ब्रिटिशांनी मवाळांकडे दुर्लक्ष केले कारण मवाळांना जन आधार नव्हता. बघा, दुर्लक्षामागील कारण तुम्हाला काय विचारलंय? काय म्हणाल असं म्हटलंय. वरील एकही विधान अयोग्य नाही असं म्हटलंय. 28 नंबरचा या ठिकाणचा प्रश्न आहे. बघा, इथे काय म्हटलंय? वरील एकही अयोग्य नाही. म्हणजे हे तुम्हाला थोडंसं विचार करायला लावता. पहिलं की नीती थोडंसं द्यायचं, बहुतांश नाकारायचं, बरोबर आहे, म्हणजे अयोग्य नाहीये. दुसरं, उच्चपदी नेमणूक जी आहे फक्त ब्रिटिशांची, ती अयोग्य होती, विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर दुर्लक्ष केलं कारण की सुरुवातीला तो जनाधार जो पाहिजे होता, जो मग नंतर लोकमान्य टिळकांना वगैरे भेटला किंवा महात्मा गांधींना भेटला, तो सुरुवातीला नव्हता असं म्हटलं. यस, वरील कोणतं विधान हे अयोग्य नाही असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 28 नंबरचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. मवाळांबद्दल व्यवस्थित बघूया आपण. म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न येतील ते सगळे त्या ठिकाणी बघा. मवाळांना नेमस्त म्हणायची मी वरतीच उल्लेख केला तुम्हाला बोलता बोलता, कारण की सनदशीर मार्ग आहे. कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याचा उद्देश न ठेवता त्या ठिकाणी कार्य करायचं. आणि यांचं म्हणणं की ब्रिटिशांची सत्ता ही ईश्वरी देणगी आहे आणि टप्प्याटप्प्यानं आम्हाला स्वातंत्र्य भेटेल असं यांचं म्हणणं आहे. राजकीय प्रश्नांबाबत लोकांमध्ये कुतूहल निर्माण झालं पाहिजे, जनमानस संघटित झालं पाहिजे, यांचे एकदम बेसिक उद्देश तुम्हाला लक्षात येत आहेत. राष्ट्रीय एकता प्रस्थापित झाली पाहिजे. ओके. आणि एक गोष्ट महत्वाची की यांनी स्वराज्याचं बीजारोपण केलं. कोणी? मवाळांनी. हा मुद्दा इथे महत्वाचा आहे. अर्धविनंत्या केल्या, जनाधार नव्हता, त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना गांभीर्याने घेतलं नाही. थोडंसं द्यायचं, बहुतांशी नाकारायचं असं धोरण ब्रिटिशांचं होतं, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधान योग्य विधान ओळखा. 14 जुलै 1942 वर्धा या ठिकाणी राष्ट्रसभेच्या वर्किंग कमिटीने इतिहास प्रसिद्ध छोडो भारत ठराव पास केला आणि त्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व गांधीजींकडे देण्यात आलं. दुसरं, राष्ट्रसभेने मुंबई येथे 8 ऑगस्ट या दिवशी छोडो भारत हा महत्वपूर्ण ठराव पास केला. बघा, 2 विधान आहे. तिसरं, 1942च्या चले जाव आंदोलनामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बिहारमधील पाटणा येथे ब्रिटिशांनी कैद केलं होतं असं सुद्धा विधान आहे. 29 नंबरचा प्रश्न आहे. खाली दिलंय तुम्हाला अ आणि ब योग्य, ब आणि क योग्य, सर्व विधान योग्य, सर्व विधान अयोग्य. बघा, आता याच्यात जर थोडंसं व्यवस्थित बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की 14 जुलै 1942 वर्धा या ठिकाणी वर्किंग कमिटीचं त्या ठिकाणचा ठराव, वर्किंग कमिटी म्हणतात. त्याच्यानंतर मुंबईला 8 ऑगस्टला राष्ट्रसभेचा ठराव. येस, बरोबर. आणि पुढे चलेजाव आंदोलनामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना पाटणा येथे जेल झाली, कैद झाली. बरोबर. अ ब क बरोबर. म्हणजे इथे 3 नंबरचं उत्तर जे होतं का, वरील सर्व विधान योग्य ते आपल्याला दिसत आहेत. छोडो भारत चळवळ माहीत असले पाहिजे, व्यवस्थित माहीत असावे. प्रश्न येत राहणारे प्रश्न आलेले आहेत. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं, या काळात पूर्व सीमेवर जपानी संकट होतं. आपलं सुभाषचंद्र बोस यांचं कार्य माहीत असतं. राष्ट्रसभेचे बंड ब्रिटिश सरकार कसं सहन करणार, महात्माजींनाही असं वाटत होतं. आणि मग
महात्माजींना असं वाटत होतं की ब्रिटिश अडचणीत असल्याने आपली चळवळ ते क्रूरपणे दडपवून टाकणार नाहीत असं त्या ठिकाणी त्यांना वाटत होतं आणि त्याच्यातून त्यांना राष्ट्रसभेसमोर नमतं घ्यावं लागेल. कोणाला? ब्रिटिशांना नमतं घ्यावं लागेल असं गांधीजींचं मत होतं. मग याच्यातून या ठिकाणी ही भारत छोडो चळवळ आली, तिचं नेतृत्व गांधीजींकडे देण्यात आलं. त्या बाबी आम्हाला माहीत असल्या पाहिजे. म्हणजे भारत छोडो चळवळी मागचं हे काय आहे, कारण काय आहे ते आम्हाला कळतं की ब्रिटिश संकटात आहे. त्याच्यानंतर पुढे बऱ्याच बाबी आहे, आफ्रिकेतील, आशियातील बऱ्याच इतर देशांमध्ये सुद्धा या बाबी चालू आहे. राष्ट्रसभेची जोरदारपणे त्या ठिकाणची मोहीम, बरेच काही मुद्दे या ठिकाणी आहेत, आम्हाला ही माहीत असले पाहिजे. हे डिटेलमध्ये दिले, तुम्ही वाचून घेऊ शकतात. तुम्हाला ही PDF मी दिलेली आहे. ओके, विश्लेषण शीट जे आहेत आपले STI RCP ॲप्लिकेशनला ते तुम्ही वाचू शकता, डीपमध्ये दिलेलं आहे ते. पुढचा 30 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे बघा. योग्य विधान. सुभाष ब्रिगेड हा नवीन आणि 4थी ब्रिगेड आझाद हिंद सेनेच्या शूर जवानाने बनवली असून या ब्रिगेडचे कमांडर शहानवाज खान होते. बघा, आता हे आझाद हिंद सेनेबद्दलचा या ठिकाणचा हा प्रश्न आहे. सुभाष ब्रिगेड, ओके, शहानवाज खान प्रमुख आहे. सुभाष ब्रिगेड हा कमांडर ब्रिगेड जपान या देशामध्ये कार्यरत होती. कमांडर ब्रिगेड म्हणूया आपण, जी की जपानमध्ये कार्यरत होती. नेताजी सुभाषचंद्र बोस 12 जुलै 1944 रोजी बँकॉक कडून टोकियोकडे निघाले असता मार्गातच चीन जवळच्या फॉर्मोसा बेटामधील तायपै विमानतळाजवळ अपघात होऊन काही वेळाने त्यांचं निधन झालं होतं. असा प्रश्न या ठिकाणी म्हणजे तो विधान टाकले आहे. त्याच्यावर खरं म्हणजे नंतर खूप काही बाबी झाल्या, कमिट्या बसल्या, त्या बाबी वेगळ्या. पण 30 नंबरचा हा प्रश्न आहे आणि इथे तुम्हाला ओळखायचं काय योग्य आहे. मग योग्य विधान तुम्हाला सांगितलेलं आहे. सुभाष ब्रिगेड, शहानवाज खान हे या ठिकाणी याचे प्रमुख आहे असं म्हटलेलं आहे. आता हे बरोबर आहे, मात्र इथे विधान ब आणि क चुकतंय. आता ती का चुकतंय ते आपण इथे स्पष्टीकरणात बघूया. बघा, इथे आता ही जी तारीख आहे तुमच्या लक्षात आलं असेल की सुभाषचंद्र बोस यांचं निधन कोणत्या तारखेला आम्ही म्हणतोय, ऑगस्ट महिन्यातील तारीख आहे. ती जे 2 अणुबॉम्ब पडतायत ना जपानमध्ये, त्याच्यानंतरची ही तारीख आहे. मला सांगायची कमेंट बॉक्समध्ये, पुढे कदाचित ती स्पष्टीकरणात येईल, मात्र माहीत असली पाहिजे. बघा, आता आझाद ब्रिगेड काय, सुभाष ब्रिगेड काय आहे. आझाद हिंद सेने, मग या सेना या ठिकाणी गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड अशी नावं दिली होती. ओके, 3 ब्रिगेड होत्या. नेताजींनी या ब्रिगेडला दिलेल्या नेत्यांची नावं, त्या नेत्यांबद्दल नेताजीला किती आदर आहे हे त्या ठिकाणी दर्शवत होत्या. या 3 ब्रिगेडमधून शूर जवान निवडून 4थी ब्रिगेड तयार केली गेली होती आणि त्या 4थ्या ब्रिगेडचं नाव होतं सुभाष ब्रिगेड. बघा, म्हणजे या 3 ब्रिगेड गांधी, आझाद, नेहरू यांच्यातले आणखी टॉपचे अधिकारी निवडून त्या ठिकाणी काय केली, सुभाष ब्रिगेड. आणि त्या ठिकाणी म्हणजे सैनिकांनी ती तयार केली होती. नेताजींना तसं म्हणजे स्वतःच्या नावाने बाबा अशी ब्रिगेड असावी वगैरे तसं काही अपेक्षित नव्हतं. मात्र त्या ठिकाणी सैनिकांच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी ती 4थी ब्रिगेड बनवलेली होती. ती आम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे सुभाष ब्रिगेड काय होती, त्या 3 ब्रिगेड काय होत्या त्याबद्दल आपण या ठिकाणी बघतोय. STI RCP ॲप्लिकेशन, PSI STI ASO असेल, राज्यसेवा असेल, कंबाईंड ग्रुपची असेल, सगळे कोर्स, त्याच्या टेस्ट सिरीज सगळं काही तुम्हाला इथे भेटणार आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, तेही तुम्ही जॉईन करून घ्या. चला, आजचं लेक्चर थोडंसं मोठं होतं. मोठं याच्यासाठी की या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे प्रश्न आपण थोडेसे टफ लेवलचे काढतो आहोत, थोडे मोठ्या स्वरूपाचे काढतो आहोत, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी अवघड प्रश्नांचा सराव व्हावा. नक्कीच तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. थांबूया, धन्यवाद.